एक आता चालू घडीचा गुलालाचा बादशाह काय म्हणतात? सावकारचा असा विषय आहे की मामांना ज्या कोणी बारक्या वासरानं जरी बैल मागितलं तर ती पण मोकळेपणाने देतात. त्यामुळे त्यांचा नंदी बैल काही थांबायचा मागायचं नाही, ते एकच नंबर करायचा राहणार. आणि त्याच्यात आहेत की विजय मधने किंग मेकर. कुठेतरी सावकाराला जर बघायला गेलं तर त्याचा एक पडता काळ गेला. भरपूर अडचणी त्याला त्यावेळेस पण आल्या. पायऱ्याला देखील इतकी अडचण होती की साधा 2 नंबरचा पायरा पण त्यांना मिळत नव्हता आणि ते मालकांनी बोलून दाखवले. कुठंतरी त्यानं ती परतफेड म्हणून त्यांचं सावकारचं जेवढं काय कष्ट घेतलं असेल, परिश्रम घेतला असेल, त्याचं चीज म्हणून आता कंटिन्यू बघतोय आपण. सलग 5 मैदानामध्ये बोलायचा राहिला, 1 नंबर केला. त्यानंतर 1-2 मैदान मार खाल्ला, परत बोलायला कंटिन्यू आहे. मालकाची नीतिमत्ता चांगली आहे आणि मन मोकळेपणानं प्रत्येकाला बैल देतात. त्यामुळे त्यांचा बैल कधी हार खाऊ शकत नाही. ते काय सांगाल आज भवानी आणि सावकारची गाडी कशी पद्धतीने पळाली? गाडी 1 नंबर पळली. काय ना दोन्ही जोट्याला जोट मिळाल्यामुळे गाडी 1 नंबर पळली. त्याच्यामुळे काय चांगलं लागलं. आता कुठेतरी सावकार तुमचं खूप सारं नाव करतोय आता. जिथे जाईल ते 1 नंबर असेल, गुलाल असेल, कंटिन्यू गुलालाचा फ्लो तुमच्याकडेच आहे. काय सांगाल याच्या मागचं कारण काय सांगाल? कारण खास काय तसं नाही, तो नंदी पळतोय त्याच्या जीवावरती हे सगळं बोलायचं हे चालू आहे. सावकारचं नियोजन वगैरे पैराज वगैरे कसं करतात? नियोजन काय आम्ही स्वतः मीच. या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? आज दाखवलंय त्यांनी सुद्धा की सावकाच्या गाडीवर सारख्या असतात. मुंबईला गेलेले बिनजोडला तिकडनं येऊन आपल्यासाठी, आपल्या गाडी हाणायसाठी तेवढ्यासाठी तिथून रातोरात इथं आले. भावने बद्दल काय सांगाल? कारण की आज गाडी दोघांनी गाडी भवानी म्हणजे कसं, भवानी खालून गाडीतनं गाडी काढून घेते, सावकार मोर पळतोय त्याच्यामुळे गाडी नरमादी पळते, गाडी 1 नंबर पळते. वारुंच्या मैदानात तुम्ही शब्द दिलेला होता. हो. हो. वारुंजी नाही, ही बडे बाबा केसरी मल्हार संघ पळवतो ह्या माणसानं पैरा जुळवला. त्यांच्याबद्दल काय सांगाल? यांच्याबद्दल सांगाल तेवढं कमी. त्यांच्याच भागातलं मैदान आहे. हो, त्यांच्या भागात 2 वेळा त्यांनी आम्हाला नियोजन करून 1 नंबर करून दिला. नियोजन केलं तर ते हो. परफेक्ट. एकच नंबर करून दिला 2 मैदानात त्यांच्या काय भागात. सांगाल भवानी आणि सावकार गाडी कशी पद्धतीने पाहिली तुमच्या? गटाला एक टाकची गाडी अख्ख्या गाडी पाहिली, तिन्ही फेर गड्डी गाडीने काढला की तो विषय संपला. एकटा गाडी तेवढी अख्ख्या अड्ड्यात गाडी पाहिली, तिन्ही फेर. फायनल मैदानामध्ये ती चर्चा होती. आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हटला की आम्ही ज्यावेळेस बसलो होतो बघत होतो गट, त्यावेळेस पण ही चर्चा होती की मैदानामध्ये सगळ्यात जास्त अंतरानं गट करणारी गाडी होती. त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की कोणत्याही सीमेमध्ये लागू दे, कोणत्याही ह्याच्यात लागू दे, गाडी आज 1 नंबर कोण करणार आहे ती सावकार आणि भवानी. एवढा म्हणजे लोकांना विश्वास होता, तो त्यांनी सार्थ करून दाखवलाय. काय सांगाल? एवढी गाड्या पळाली, आज 1 नंबर झालाय. गाडी पळाली, खूप छान पळाली आणि आनंद झाला. काय होतं, प्रत्येक बैलगाडी मालकाची एक इच्छा असते, अपेक्षा असते. काय ना बाबा, सुरुवातीला कसं असतं की काय नाही बाबा माझी गाडी कमीत कमी फायनलला तर राहावी. बैल फायनलला राहायला लागला की वाटतं 1 नंबर व्हावा. तशी आज बैलाने 1 नंबर करून आपली इच्छा, माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना खूप आनंद झाला. गटाला बघितल्यावरच कळालं गाडीला खूप स्पीड होतं, चांगलं बैल. आणि सगळ्यात महत्वाचं काय, दोन्ही बैल पळणारी असली, ड्रायव्हर चांगला असला, गाडी जुळवून हाणणार की काय अडचण येत नाही. अक्षय भैया काय सांगाल? परवा दिवशी पण बर्थडे होता, बर्थडेला पण त्याने तुम्हाला गिफ्ट दिले, आज पण 1 नंबर दिला. बर्थडेला सुद्धा माझ्या म्हणजे सेमील तर आमच्या भैयाचाच बैल गाडी होती शेजारी. आणि हे आमचे बंधूच आहेत, भावासारखे आहेत मला. आणि त्या दिवशी सुद्धा गाडी खूप चांगली पळाली वारंगीला. त्या दिवशी सुद्धा बैलानं काय मला नाराज केलं नाही. बर्थडे दिवशी तुम्हाला गाडी गिफ्ट. पळाली. हो. कुठेतरी आपण आता बैलगाडी क्षेत्र आहे, हार जीत होत राहते. आता ज्यावेळेस म्हणलं की त्या दिवशी सर्जा शेजारी होता, पण ते बैलगाडी क्षेत्र हार जीत होत राहते. पण जे आता तुमचे मैत्रीचे संबंध आहेत किंवा जे तुम्ही माणूस वगैरे सगळ्यांनी जपलेली ती कुठेतरी दिसून येते. हो, 100%. आता बघा की हे फलटणचे, हे माळशिरस भाग, हे कराड भाग, आम्ही कोरेगाव भाग, आम्ही सगळेजण आमच्या राहुल बाबांचे सगळीकडे पैलवानांचे आमचे संबंध आहेत. आणि मी तर काय नवीन आहे, ह्यांच्यामुळे मी नादात आता आलो. वडिलांचा नाद पूर्ण करायचं म्हणून आम्ही आपल्या ह्याच्यात आहे. आणि हे आपण असंच राहिलो एकोप्याने तर हो आपला नाद कायमस्वरूपी आपला टिकल, पुढेपर्यंत जाईल. त्याच्यामुळे आपलं काय, सगळ्या भागातला संबंध ठेवायचे आणि चांगलं जीवन जगायचं. आता पुढे येणारं हिंद केसरीचं पेडगावचं मैदान येते, कसं नियोजन असेल काय? पेडगावचं मैदानाचं 1 नंबर नियोजन असेल. काहीच त्याच्यात तडजोड सगळ्यात होणार नाही. टॉपचा बैल आपल्याकडे पळतो. बरं, चालतंय मित्रांनो, आता जास्त काही वेळ घेत नाही. शुभेच्छा असतील तुम्हाला. आणि ही जोडी पण नंतर
पळेल आणि एक नंबरच करून दाखवा. 100% सर्जा आणि सावकार आणि सर्जा आणि आपला भवानी ही गाडी पण पळताना बघण्याची इच्छा आहे. कधी आपल्याला पळताना दिसेल काय सांगाल? 100% गाडी पळताना दिसेल कारण ही तिन्ही बैल आमच्या घरची बैल आहेत. आमचे संबंध एवढे आहेत की आम्ही कधी संबंधापायी आम्ही तुम्ही म्हणाला तसं एकदा आपण शब्द दिला की आम्ही कधी कुणाला फसवलं नाही. दिलेला शब्द आम्ही कधीच पाडत नाही. दिला की दिला मग ते काय पण असो. तर आपली गाडी पण आज सुंदर अशी पळाली चिकानी सर्जाची गाडी हो, छान गुलालास पळाली पात्र गाडी. आहे. आता सर्जा पण आपला कंटिन्यू रेग्युलर मैदानामध्ये गुलाल घेतोय काय सांगाल? होय. काय सांगा सरजाबद्दल आता पळतो का? सर्जाबद्दल तसं म्हणायला गेलं तर आता सर्जा आमच्या भागात तिथं जाईल तिथं सर्जा एकच नंबर केला. आज एक चांगलं नियोजन केलं आणि तशी गाडी पळाली आज. चांगली पळाली गाडी. तशी फायनल असतं पत्र राहिली गाडी. चांगली गाडी पळाली. पुढचा शुभेच्छा असेल तुम्हाला पण आणि पेडगावचा आणखी एक मिनिट बाबा राहुल बाबासनी सांगा दादा, आज गुलाल घेतला आज एक बैलाचे मालक आहेत. नाही आज गाडी चांगली पहिली 30 तारखेचं आमचं नियोजन झालं होतं मामांनी आणि या पैऱ्याचा मागचा मेन सूत्रधार म्हणजे किरणाप्पा काळगाव आपले शाळगाव आप्पांचा आमचे संबंध पण एवढे चांगले आहेत. जसं भैयांचा आमचा संबंध आहे विजय भाऊंचा आमचा संबंध तसा आप्पांचा पण संबंध आहेत. आप्पांनी पण मामांना फोन केला की मामा काय असून दे म्हणजे ती आपल्या घरातली माणसं आहेत. तो पण बैल माझ्या घरचा आहे ती काय सांगू नका तुम्ही त्यांना बैल द्या. मामानी पण आपल्या मोकळ्या मनानं बैल दिला तिथं आमचा पैरा ठरलेला होता आणि एक मनानं पैरा झाला त्यामुळे गाडी चांगली पहिली. कुठेतरी बघायला गेलं तर आता जे पद्धतीने आता किरण आप्पा असतील संपूर्ण टीम ज्या पद्धतीने आता ही सगळे मेंबर या ठिकाणी उभे आहेत ही गाडी जर एकमेकात जरी पळत राहिली तरी कधीच कुठली गाडी मारणार 100% तीच विषय आहे. आपण कसं आहे कोणालाच नाही म्हणत नाही पण पैऱ्याला कसं होतं माणसाने मध्यंतरी आमचा जरा बॅड पॅच होता लक्षा पळत असताना बऱ्याच माणसांनी आम्हाला म्हणजे हे केलं की पैरा नाकारला. परंतु त्यावेळेसच मी ज्यावेळेस बावडा केसरीला बकासूरवर पळलो तेव्हा मुलाखत दिली ती की येणाऱ्या काळात बाबा आम्ही ज्यांनी आम्हाला पैरं नाकारत त्यांना आम्ही उत्तर घेऊ 100% देणार आहे आणि ते आता आम्ही ते बैलाच्या स्वरूपातनं ते म्हणजे देतो उत्तर आम्ही त्यांना. आगामी नियोजनात रायनाचं नियोजन कधी असणार आहे भाऊ? रायनाचं नियोजन आमचं लवकरच होणार आहे. आप्पा त्या दिवशी मला म्हणल्यात कधी नियोजन करायचं आपण म्हणलं ती बैल तुमचाच घरचा आहे म्हणलं ती काय सांगायला लागणार आहे का तुम्हाला म्हणलं कधी करायचं काय करायचं. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला सगळ्या टीमला. सगळ्यांची नंदी अशी तुला जातील तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.